सगळीकडे आता सँडल्स आले, बूट आले, बऱ्याच कंपन्या नवीन नवीन स्टाईल्सचे चपल्याही घेऊन आलेत, पण तरीही कोल्हापुरी चपलेचं लोकांना एवढं का वेड आहे? बरोबर आहे, प्रश्न चांगला आहे. काय कोल्हापुरी चप्पलचे दोन उपयोग असतात. एक, रुबाब दाखवायला, आणि दोन, रुबाब उतरवायला. रुबाब दाखवायला ती पायात घातली जाते आणि रुबाब उतरवायला ती हातात घेतली जाते. आणि केव्हा ती पायात घालायची आणि केव्हा हातात घ्यायची हे कोल्हापूरकरांना चांगलं माहितीये ना. त्यामुळे किती नवीन बूट येऊ दे, सँडल येऊ दे, चपला येऊ दे, कोल्हापुरी चप्पलचा रुबाब कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार. अगदी बरोबर. या कोल्हापूरचा रुबाबही नेहमी असाच राहणार आहे. म्हणून तर महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमधून माणसं कोल्हापुराला भेट द्यायला येतात. असंच एक जोडपं आलंय कोल्हापुरात भेट द्यायला, पण त्यांना भेटणारे न्यूज चॅनल वाली माणसं. कोणाबद्दल बोलतोयस तू? महाराष्ट्राचा सुपरस्टार मधले जे ऍक्टर आहेत ना, ते आता पुढचं एक स्किट सादर करतायत, त्याच्याबद्दल बोलतो मी. अच्छा, बघूया. हो सर, अहो 5 मिनिटात एक न्यूज काय 10 न्यूज देतो सर तुम्हाला मी. अहो सर, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा. सर 50 न्यूज करतो सर, ब्रेक करतो पण मी करतो सर, कुणाला तरी ब्रेक करून ब्रेकिंग न्यूज करतो सर. हो सर, ओके सर. ढोबळे, हा, सकाळपासून कोल्हापुरात कुत्र्यासारखी वनवन करतोय, साधी एक ब्रेकिंग न्यूज मिळत नाही आपल्याला. अरे तुझ्यासारखा असला कॅमेरामन माझ्या बरोबर दिल्यावर नाटच लागणार रे कामाला. आपल्याला जर ब्रेकिंग न्यूज नाही ना मिळाली तर आपल्या दोघांच्या नोकऱ्या जाणार आहेत. ए शुभ बोलणाऱ्या, काहीतरी नीट बोल यार. काहीतरी मार्ग काढावं, काहीतरी मार्ग काढा. अरे मार्ग काढलाच पाहिजे यार, कुठून तरी ब्रेकिंग न्यूज काढलीच पाहिजे, मार्ग काढलाच पाहिजे. सापडला. कोणता? बघ त्या मार्गावरून एक कपल येते आता. ब्रेकिंग न्यूज कशी करतात मी तुला शिकवतो, शिक. फ्री न्यूज वरती तुमचं स्वागत आहे. आम्हाला काही फ्री नकोय, विकत नकोय, आम्हाला जाऊ दे, चला. काय घ्यायचं नाही. जाऊ देणार नाहीये, आम्ही तुम्हाला देणारच आहे. आमचं फ्री न्यूज आहे, तुम्हाला आम्हाला द्यायचंच आहे. कारण आम्ही तुम्हाला सांगतो की आमचं फ्री न्यूज चॅनल आहे. सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना आम्ही वाचा पडतो, हे आमचं फ्री न्यूज चॅनल आहे. आम्हाला कुठलेही प्रश्न पडलेले नाहीत, आम्हाला जाऊ दे, चल. हाच एक मोठा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या ऐरणीवर आलेला, की हे म्हणतात की मला प्रश्नच पडत नाहीये. महाराष्ट्राच्या माणसांना प्रश्न का पडत नाहीये? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मला तुम्ही SMS करा. पुन्हा एकदा मी यांच्याकडे येतोय, तुमचे प्रश्न मला सांगा. काय तुम्हाला वाचा फोडायची ना प्रश्नांना, ते तिकडे जाऊन फोडा. आम्हाला नारळ फोडायचा महालक्ष्मीला जाऊन. काय ना, आमच्या लग्नाचा 10वा वाढदिवस आहे आज. अजून घरी शकूत यायचे, भाजी मंडईत जायचं बाई, कारल्याची भाजी घ्यायची, भाजी शिजवायची, भाजी करायची. बाई 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 किती कामं पडले, चला लवकर. कारल्याची भाजी वहिनी करणार आहेत. मला सांगा, कुणाचाही लग्नाचा 10वा वाढदिवस असेल तर कुणी कारल्याची भाजी करेल का? याचा अर्थ नक्कीच तुमच्या संसारात कुठेतरी कडवटपणा आहे वहिनी. नाही हो, तसं काही नाहीये. यांना की नाही लहानपणापासून कारल्याची भाजी खूप आवडते, हो की नाही? 10 वर्ष झाली आमच्या संसाराला, चांगला सुखी संसार चाललाय आमचा. उगाच काहीतरी बडबडू नका. हा तुमचा गैरसमज असू शकतो वहिनी. तुम्हाला यांच्या सगळ्या आवडीनिवडी माहिती आहेत. मी आता यांच्याकडे येणार आहे. मला सांगा, वहिनींची आवडती भाजी कुठली? ते आपले तोंडावर पडलेले ते सांगू शकत नाहीत की वहिनींना कुठली आवडती भाजी आहे. वहिनी हे नेहमीच यांचं? नाही नाही, नेहमीच असं नाही हो, होतं असं कधी कधी. विसरतो माणूस वृद्धापकाळामुळे. वृद्धापकाळामध्ये हे विसरतात म्हणजे यांचं लहानपणी या मोठ्या माणसाची लग्न झालेलं आहे आणि अतिशय असा मतिमंद माणूस या सांभाळतात. गेली 10 वर्ष विसराळू माणूस आहे हा. मतिमंद आहे हा. काहीतरी काय बोलताय तुम्ही? आपलं 4 चौघांसमोर आमचं का तुम्ही भांडणाचं कॅमेऱ्यासमोर चव्हाट्यासमोर काय चव्हाट्यावर आणताय कॅमेरा समोर आमचं भांडण? वारे वा. एक तर आमच्या लग्नाचा 10वा वाढदिवस आहे, आम्हाला जायचंय नाही काय ग? बरं, लग्नाचा वाढदिवस आहे, मी आता वाढदिवसाकडे येतोय. वहिनी सांगा, काय शुभेच्छा तुम्ही देणार आहे यांना? शुभेच्छा म्हणजे यांच्यासाठी एक छोटंसं छान गाणं गाणार होते मी. अरे वा वहिनी, आता चॅनल समोरच गाणं गा. उभा महाराष्ट्र तुम्हाला बसून बघतोय आता, त्याच्यामुळे गाणं तुम्ही सरळ चॅनल समोरच गा. हो, मी प्रयत्न करते. हा, घरी घरी ते घरी सूर लावते मी. हा मग लाव, वरचा लाव जरा. फुलले रे क्षण माझे, फुलले रे मेहंदीने. मेहंदी वाढून गेली,
यांची 10 वर्ष झाली यांच्या लग्नाला आणि वहिनी म्हणतात फुलले रे क्षण माझे. मला सांगा कारल्याच्या भाजीमध्ये यांची ही दुःख लपवून ठेवतायत आणि म्हणतात फुलले रे क्षण माझे. यांच्यावरती अत्याचार होतोय. महाराष्ट्र बघतोय, बसून बघतोय उभा महाराष्ट्र. मला तुमच्याकडे यायचंय, तुम्ही कोणतं गाणं म्हणणार आहात? नाही आपण नाही म्हणत गाणं बिणं. यांना गाणं सुद्धा येत नाहीये. याचा अर्थ वहिनी येत मला फार जोराचं गाणं आलंय. नाही तर याची पण न्यूज करतील हे. म्हणू का? पद्यात नाही गद्यातच म्हणतो. दिल है छोटा सा अय्या छोटी सी आशा इश मस्ती भरे मन की बोली सी आशा मस्ती आशा छोटी आशा एवढंच येतं मला. मला सांगा हे गाणं तुम्ही कुणाबरोबर म्हटलं होतं पहिल्यांदा? ते म्हणजे आमच्या ऑफिसची गॅदरिंग होती. तर गॅदरिंग मध्ये म्हटलं होतं मी हे गाणं. आणि काय ना आमच्या बाजूच्या टेबलवर आशा साठे असतात ना. आशा साठेंचं नाव इथं समोर आलेलं आहे. सगळा महाराष्ट्र बघतोय. वहिनी तुमचं नाव काय? माझं नाव लता. यांचं नाव लता आहे. हे गाणं म्हणतात आशासाठी. म्हणजे हे गाणं आशासाठी आहे का? कशासाठी 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 केलं तुम्ही हे? मला सांगा कशासाठी केलं तुम्ही? मला वाटलं माझ्यासाठी गाता तुम्ही, आशासाठी गात होता तुम्ही. कशासाठी केलंय मला आता सांगा तुम्ही कशासाठी केलंय? हे बघ आशा आपलं हे उषा काय नाव आहे हिचं? लता लता अगं लता. अगं असं काही नाही, तुझ्या हृदयाचा मीच नाथ आहे ग. आणि असं यांचं ऐकून नको तू काहीतरी गैरसंबंध. गैरसंबंधांबद्दल बोललेले आहेत. अख्खा महाराष्ट्र बघतोय आणि स्वतःचे गैरसंबंध कॅमेरा समोर स्वतः उघड करतायत. हे सगळे बघतायत आता. संबंध संपला तुमचा माझा. काय 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 कमी केलं हो तुम्ही तुमच्यासाठी? काय कमी केलं मी तुमच्यासाठी? आयुष्यभर आणि हे मारतात माझ्या त्या आशा सोबत. तुम्ही मारा माझ्या त्या भटक भवानी सोबत. मी चालले माझ्या सचिन सोबत. सचिनचं नाव वहिनींनी घेतलेलं आहे. मला वाटतं या आशावादी आहेत तशा या सचिनवादी आहेत का? आईला पूर्ण फॅमिलीचाच मॅटर दिसतोय काहीतरी. बाप रे. अरे बापरे काय बापरे. बाप आहे मी त्या सचिनचा. आणि ही आई आहे तिच्या आई अगं आशामुळे तो सचिन पण आपल्याला सोडून जाईल ग. आशामुळे पुन्हा आशाचं नाव यांच्या तुम्ही तोंडात आहे. गप्प बसता जरा. तुम्ही गप्प बसता का? अगं ऐक ना माझं. अगं त्या आशाबाईचा नवरा फार संशयी आहे ग. तो फार त्रास देतो ग त्या आशाबाईला. आणि जर त्या नवऱ्याला कळलं तर फार वाईट होईल. एकतर तो नाईट शिफ्टला असतो. यांना बायको बद्दलचं गाणं माहित नाही आणि आशाच्या नवऱ्याच्या सगळ्या यांना शिफ्ट पाठ आहेत. याच्यावरूनच कळतं हे आशामध्ये किती गुंतलेले आहेत. आता मला कळलं तुम्ही परवा दिवशी रात्री घरी का आला नव्हतात ते. अगं असं काही नाहीये ग. अगं मी घरी येत होतो पण तो भोसल्यांचा कुत्रा आपल्या दारात बसलेला होता ग. तुला माहिती ना मी कुत्र्याला किती कॅमेरामॅन हो का आपलं हे सॉरी. अगं मी कुत्र्याला खूप घाबरतो तुला माहितीये ना ग. आणि म्हणून मी आलो नाही. 3दा येऊन पाहिलं पण कुत्रा काही जागचा हलायला तयार नाही म्हणून बस स्टॉपवर झोपलो. म्हटलं जाऊ द्या, रात्री उशिरा जाण्यापेक्षा सकाळी लवकर घरी जावं नाही का. आणि मग दूधवाल्या भैया सोबत त्याच्या मागं लपत मी घरी आलो. शपथ खोटं नाही बोललं तुम्ही. शपथ आहो कुत्र्यामुळे सुद्धा विश्वास ठेवणार नाहीये तुमच्या या बोलण्यावरती. हा माणूस तद्दन खोटं बोलतोय. प्राणीमित्र संघटनेला माझं असं आव्हान आहे, तुम्ही स्टुडिओमध्ये या, आपण 50 जण चर्चा करूयात. प्राण्यांचा हा संबंध तिथं नव्हता. यांनी कुत्र्याचं नाव घेतलेलं आहे. बिचाऱ्या मुक्या प्राण्याच्या मागे हा माणूस स्वतः लपतो आणि स्वतः अशा भानगडी करतो. मला सांगा वहिनी, अशा या परिस्थितीत तुम्ही काय निर्णय घेणार आहे? घटस्फोट. अरे वा, वहिनी म्हणल्या घटस्फोट. मला तुमचा सुद्धा कौल पाहिजे. वहिनींनी घटस्फोट घ्यायला पाहिजे का यांनी स्वतः फाशी घेतली पाहिजे? तुम्ही मला SMS करू शकता. मी पुन्हा वहिनींकडे येणार आहे. वहिनी मला सांगा आता तुम्ही काय करणार आहात? नो कमेंट्स. अगं लता अगं ऐक ना ग लता. अशा प्रकारे तुम्ही बघितलेलं आहे. आजची सगळ्यात मोठी फ्री न्यूजची ब्रेकिंग न्यूज आहे की एक माणूस आपल्या लग्नाच्या 10व्या वाढदिवसा दिवशी सुद्धा आपल्या बायकोला कसं फसवतो याचीच आम्ही इथं न्यूज. काय आहे बाबा? मला बोलायचंय. बघा म्हणजे आता स्वतःचा गुन्हा चॅनलवरती स्वतःच आता हे कबूल करणार आहेत. बोला. कॅमेरा चालू आहे ना? हो चालू आहे. अवघा महाराष्ट्र बघतोय ना? हो बघतोय. तर मला सांगा अशा पत्रकारांचं काय केलं पाहिजे? यांना फासावर दिलं पाहिजे का यांना चौकात गोळ्या घातल्या पाहिजे? एका सामान्य माणसाची त्यांनी कशी अवहेलना केली हे सगळं महाराष्ट्रानं पाहिलंय. आणि एक सामान्य माणूस जेव्हा चौताळतो तेव्हा या पत्रकाराचे तो काय हाल करतो हे आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. कॅमेरा चालू आहे ना? चालू आहे. कॅमेरा बंद केला तर तुझ्या तोंडावर लेन्स मारील मी. चालू आहे. हे बघा तुम्ही असं करू शकत नाही. हा पत्रकारितेवरचा हल्ला आहे. तुम्ही मला मारू
शकत नाहीये हे मला माहित आहे. लोकशाहीवरचा हल्ला आहे, अख्खा महाराष्ट्र बघतोय. 4थ्या स्तंभावरचा हा हल्ला आहे. मी बोलत राहणार आहे, मी माझं तोंड बंद नाही करणार आहे. मी तुझं तोंड बंद करतो. ब्रेकिंग न्यूज